आज शेवटचा सोमवार. आजची जी अमावस्या आहे तिला सोमवती अमावस्या असं म्हणतात. काल रात्रीपासूनच रुखरुख राहून राहिली की श्रावण आता संपणार. देवपूजेमध्ये आता ती गोडी तर असतेच, पण श्रावणाची गोडी काही वेगळीच. आणि श्रावणाच्या सोमवाराने श्रावणाचा शेवटचा दिवस उजाडला. सोमवती अमावस्येच्या निमित्ताने मी कुलदेवतेची पूजा केली, गणपती बाप्पांची देखील केली. आणि आता मी करत आहे तो अभिषेक माझ्या महादेवाला. असं म्हणतात की आजचा दिवस महादेवाला आपण सेवा करत असताना प्रत्यक्ष देवी पार्वती देखील असावी. शिवाचे अंबे सगटच आज पूजन करावे तर ते जास्त फलित होते. म्हणूनच सांब सदाशिव सांब सदाशिव असा जाप करत करत मी ही पूजा संपन्न केली. दही, दूध, मध, साखर, तूप असं पंचामृत तयार करून शिवाला त्याच्याने स्नान घातले, अभिषेक घातला. त्याचनंतर केसर आणि चंदन यांचं मिक्स करून त्याचं चांगलं गाढ पाणी करून त्यांनी शिवाला अभिषेक शिवाच्या पिंडीला घातला. मला हे अभिषेक खूप मोहक वाटतात. एक सुंदर सुगंध या चंदनाचा, केसरचा येतो. त्याचबरोबर थोडासा तो पंचामृताचा सुगंध त्यात मिक्स होत असतो. इकडे आरती, धूप वगैरे चालूच असतं, उदबत्ती चालू असतात. त्यामुळे खूप छान असं वातावरण, छान असा वास, असा सुवास त्या मंदिरामध्ये येत असतो. मी सांगितलं की आज पार्वतीसह शिवाच्या पूजेला मान आहे आणि म्हणून अन्नपूर्णा मातेला देखील मी अभिषेक करत आहे. त्याचबरोबर केशराने पण अभिषेक, चंदनाने पण करत आहे आणि असा मातेचा अभिषेक संपूर्ण करते. सांब सदाशिव सांब सदाशिव ही पूजा ही सदाशिवासोबत अंबामाही आहे असा त्याचा अर्थ आहे. खूप छान वाटतं मला अभिषेक करायला. म्हणजे पूजा करताना ना मला अभिषेक करणं खूप आवडतं. तर एक छोटूसा हा महादेव आहे माझ्याकडे. तो काही देवपूजेत ठेवत नाही, पण त्याचा दर सोमवारी अभिषेक मात्र मी करत आहे. खूप क्यूट आहे आणि तो आल्यापासनं असं वाटतं खूप छान आहे, पॉझिटिव्ह आहे. तर हे मी अभिषेक करत आहे. घरामध्ये मंगल कलश आम्ही बसवत असतो आणि तो मंगल कलश आम्ही दर अमावस्या पौर्णिमेला त्याच्यामध्ये पाणी बदलून स्वच्छ करून घेत असतो. नारळ तेच राहतं. जर नारळाला क्रॅक गेला तर मग ते नारळ आम्ही विसर्जन करतो. नारळाला कोंब फुटला तर तो कुठेतरी कुंडीमध्ये लावत असतो. आता हे नारळ बरंच चाललं आहे, कदाचित पाणी कमी मिळालं आहे त्याला, पण ते छान राहतं. आणि बघा मी असं त्याला, कारण हे शेवटी मंगल कलश आहे, ही देवी आहे, पण कुलदेवतेचं स्मरण करून मंगल कलशाची स्थापना करत असतो. तर कुलदेवतेला मग हळद, कुंकू, त्या कलशाला स्वस्तिक आणि असे नाम ओढायचे आणि छान कलशामध्ये एक सुपारी, नाणं, थोड्या दुर्वा, थोड्या फुलाच्या पाकळ्या असं टाकायचं. कलशाच्या गळ्याला धागा बांधून घ्यायचा, असा तो कलश तयार करायचा. आणि तो तयार झाला की तो एका अशा प्लेटमध्ये ठेवायचा ज्याच्यामध्ये तांदूळ आहेत. त्या तांदळाला देखील हळदी, कुंकू असं वाहून, बघा इकडे उजव्या बाजूला ती पेट दिसते, तर हळदी कुंकू वाहून या कलशाला तिच्यावर स्थापन करायचं. असा हा मंगल कलश. तर तो झाला आणि आता आपण करत आहोत बैल पोळा. श्रावण सोमवारचे सर्व पूजा पूर्ण झाल्या. माझ्याकडे असणाऱ्या महाकालाचा प्रतिमा, माझ्या खूप मानते त्या महाकालाला मी, ती मोठी प्रतिमा मी घेऊन आलेली आहे.
आणि छोट्या छोट्या 2 आहेत त्या वैद्यनाथ प्रभूच्या, त्याही मांडल्या. गणपती बाप्पाशिवाय काहीही सुरू करता येत नाही, तो त्यांचा मान आहे म्हणून त्यांची पूजा केली. आमची कुलदेवता रेणुका माता, ती पण पूजल्याशिवाय पुढच्या पूजेला मान नाही म्हणून रेणुका मातेचं देखील पूजन केलं. अन्नपूर्णा माता ही साक्षात पार्वतीच्या स्वरूपात असल्यामुळे त्यांचं देखील पूजन केलं. एका टेबलावर एका थाळीमध्ये महादेवाची पिंड ठेवली आणि ती खूप छान छान सजवायचा, जे आमचा प्रयत्न आहे तो सजवायचा प्रयत्न करत आहे. आता हे एक श्रीयंत्र आहे माझ्याकडे, त्यालासुद्धा मी गुलाबाचं फूल वाहिलं, तुपाचा दिवा तिथे लावला आणि बघा महादेवाला किती छान असे हार घातलेला आहे मी. त्याला तसं होतं वेणी म्हणूनच वापरतात इकडे, पण ह्या वेण्या मला खूप आवडतात छोट्या छोट्या देवांना हार म्हणून घालायला. तर छान असं आम्ही महादेवाला ते पांढऱ्या छोट्या छोट्या कळ्यांचे हार घातले. महादेवाच्या समोर आम्ही फुलांचा पुष्पवृष्टी करतो आहोत आणि सगळ्या ठिकाणी असं छान वाटलं पाहिजे की हे श्रावण सोमवारी आपण किती छान घर सजवलं आहे आणि किती वेलकम करतो आहे आपण हे व्रत. आज हे व्रत जे आहे हे सोमवारचं व्रत आहे, तेही श्रावणी सोमवारचं, आणि तरीही आज इथे अमावस्या आलेली आहे, त्यामुळे या व्रताला सोमवती अमावस्यासुद्धा म्हणतात. सोमवती अमावस्या हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे पूजा करण्यासाठी, देवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी. त्यामुळे सोमवती अमावस्येचं फार फार महत्त्व आहे. आपल्या खेड्यामध्ये बैलपोळा ह्याला म्हणतात. बैलपोळ्यामध्ये आपण सर्व जनावरं आपल्याकडे जे आहेत, बैल आहेत, गाई आहेत, म्हशी आहेत, या सगळ्यांना कष्टापासून सुट्टी देतो. त्यांच्या मानेवर हळद आणि लोणी लावून त्यांच्या मानेवर मसाज करतो. त्यांच्या आयुष्यभर धरलेल्या जोखडातून मुक्त करून थोडासा दिलासा द्यायचा प्रयत्न करतो. या दिवशी पुरणपोळीचा बेत असतो बरं का, पण तो असतो आपल्या पशुधनासाठी, आपल्या बैलांसाठी, आपल्या गायींसाठी, म्हशींसाठी, त्यांच्या वासरांसाठी, त्यासाठी आपण करतो आणि मग आपण त्यांना नैवेद्य दाखवतो. असा असतो दिवस. आम्ही पूर्वी लहान असताना नाथऱ्याला जायचो, खूप मजा यायची. दिवसभर आम्ही हे सगळं बघायचो. संध्याकाळी सगळ्या बैलांची मिरवणूक निघायची. सगळ्यात जास्त चांगला सजलेला बैल, त्याला काहीतरी पारितोषिक मिळायचं. खूप छान गोड असा कार्यक्रम असायचा. आम्ही वेळोवेळी जायचो या कार्यक्रमासाठी. खूप आनंद व्हायचा. आणि लगेच असायच्या त्या म्हणजे लक्ष्म्या असायच्या. लक्ष्म्यांचा सण असायचा. मग लक्ष्म्यांचा सणला सुद्धा आम्ही परत गावाकडे जायचो आणि खूप आम्हाला मजा यायची. हे पहा किती छान माझं देवघर, किती छान हे 2 बैल जोडी आणि किती छान माझे महादेव. शिवामूठ झालेली आहे, जव वाहिलेला आहे, शिवाला आवडते फळ, बेलाचं फळ तिथे आलेलं आहे, बेलाची पानं वाहिलेली आहेत आणि अजून एक ते पानं असतात. माझी आई मला